नमस्कार मित्रांनो, मी बी सुहास एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपणा सर्वांसाठी शेअर्स, म्युच्युअल फंड, सरकारी रोखे, स्थावर मालमत्ता, बँकेची किंवा पोस्टाची एफ.डी. हेच सर्वसाधारणपणे गुंतवणुकीचे मार्ग आहेत। आपले सर्व लक्ष आयुष्यभर याच गुंतवणुकीकडे असते। पण तुम्ही जर चांगला परतावा मिळवण्यासाठीच गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्या स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार प्रथम करा। कारण स्वतःला उत्तमपणे घडवणं ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे। यातून मिळणारा परतावा अनेक पटीने जास्त असतो। स्वतःमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःची देखभाल किंवा वैयक्तिक विकास याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे। तुमचा स्वतःचाच पूर्ण विकास किंवा संतुलित विकास झाला नसेल तर इतर गुंतवणुकीपासून तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याचा तुम्ही पाहिजे तसा उपभोग घेऊ शकत नाही। स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढील 4 क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत। ती म्हणजे 1. मेंटल फिटनेस किंवा मानसिक स्वास्थ्य। 2. फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती। 3. फायनान्शियल फिटनेस म्हणजे आर्थिक स्थिरता व 4. सोशल फिटनेस म्हणजे तुमची सामाजिक संपत्ती। मानसिक स्वास्थ्यामध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजे त्यापेक्षा कोणत्या गोष्टी करू नये याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे। मुख्यतः तुमचे मानसिक स्वास्थ्य, अपेक्षा ठेवणे, आपल्या मनासारखे घडावे असा आग्रह धरणे, राग येणे, लोभ ठेवणे, क्रोध येणे, द्वेष करणे, तुलना करणे, वाईट सवयी सोडू न शकणे व व्यसनाला दूर न ठेवता येणे या गोष्टींचा मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो। अशा गोष्टीपासून दूर राहण्यासाठी रोज थोडे प्रयत्न करा व स्वतःला चांगल्या सवयी लावा। हीच तुमची मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम गुंतवणूक असेल। शारीरिक संपत्तीसाठी आवश्यक म्हणजे रोजच एक शिस्तबद्ध दिनक्रम पाळणे। त्यात झोपेची व उठण्याची निश्चित वेळ पाळणे, नाश्ता, लंच, डिनर या गोष्टी वेळेवर घेणे, व्यायाम, खेळ, काम व मनोरंजन यांच्या वेळा निश्चित करून ज्या गोष्टी जेव्हा आवश्यक आहे तेव्हा करणे याने तुमच्या शारीरिक संपत्तीमध्ये निश्चितच वाढ होईल। आर्थिक संपत्ती जमविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे, आपले उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसविणे, कर्जापासून व खोट्या जाहिरातीतून देण्यात येणाऱ्या प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवणे, तसेच आपल्या संपत्तीचे विभाजन किंवा गुंतवणूक एकाच प्रकारात न करता संपत्तीच्या वेगवेगळ्या प्रकारात करणे याने तुम्ही नक्कीच आर्थिक संपन्न होऊ शकता। सामाजिक स्वास्थ्याचा संबंध तुमच्या भावनिक स्वास्थ्याशी फार निगडीत व महत्त्वाचा आहे। तुम्ही स्वतःबरोबर इतरांचे हित जपायला सुरुवात करा। आपल्या आनंदासोबतच इतरांच्या पण आनंदाचा विचार करा। तशी सवय स्वतःला लावा। लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचे भावनिक स्वास्थ्य चांगले असेल तरच तुम्ही वरील पहिल्या 3 संपत्ती प्रकाराचा चांगला उपभोग घेऊ शकता। आपले आयुष्य सुखी व समृद्ध करावायचे असेल तर आपल्याला वरील 4ही प्रकारची संपत्ती गोळा करावी लागेल व त्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल।